होतात आणि काही ते ह्या जातात, असा त्याचा तुम्ही अर्थ आहे असं म्हणताय. ओके. तर कंटिन्यू चालू असतं. हम्म. पित्त वात संतुलित होतो, हा, संतुलित होतो. मेंदूला विश्रांती मिळते. मेंदूला विश्रांती मिळते. मेंदूला का विश्रांती मिळते? थोडस टेन्शन विरहित होतं ना, मग रिलॅक्स होतो माणूस. थोडस म्हणजे ते टेन्शन विरहित होतं ना हो, टेन्शन विरहित. झोपेमध्ये, जे काही म्हणजे विचार नवीन विरहित. टेन्शन काही येत नाहीत आणि कालची टेन्शन दिवसभरातली आलेली आहे ते जातात. चालले जातात. पण ती जातात असं वाटतंय का तुम्हाला? मग दुसऱ्या दिवशी उठल्यावर परत असतातच की. पण नाही, म्हणजे हे कसं आहे ना, ते दारू कधी कधी पिणाऱ्यासारखं आहे. खोलवर खूप असते ना. टेन्शन आलंय, ऐका ऐका माझं, खूप टेन्शन आलंय म्हणून दारू पितात. आणि का दारू पितोय? तर टेन्शन जाण्यासाठी म्हणून. मग जर टेन्शन जाण्यासाठी तुम्ही याप्रमाणे झोपताय, दारू पिताय किंवा स्वीट खाताय किंवा कुठेतरी पिकनिकला जाताय आणि मग तिथून आल्यावरती ते टेन्शन गेलेलं असतं का? नाही. ते ऍक्च्युली भूतासारखं अजून मोठं होऊन येतं आणि मग आपण म्हणतो एवढं मी काय काय केलं, काही उपयोग नाही. कारण आपण ती गोष्टच कशासाठी करतोय? टेन्शन जाण्यासाठी करतोय. पण टेन्शनसाठी काय करतोय का आपण? नाही. ओके. मग आपण रोज झोपतो, तर मग कालचं टेन्शन आज निघून जायला पाहिजे होतं. असं होतंय का? नाही होत. प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होऊन जात आहेत का? नाही जात. नाही. धनंजय, तुम्ही हात वर केलाय, तुम्हाला काय वाटतंय? बेसिकली डीप स्लीपमुळं आपल्या सेल्सचं रिपेअर रिपेअर आणि मेंटेनन्स होतो. विचारांची ओके. क्लिनिंग होते. ओके. अँड चांगली झोप झाल्यानंतर हे होतं आपलं एक्झर्शन होतं. म्हणजे सकाळी उठल्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित बाहेर एक्झर्शन निघून निघून. जातं आणि एनर्जी मिळते. ओके. Correct. सुजाता, तुम्हाला काय वाटतंय? हा, म्हणजे मी ते टेक्निकली नाही सांगत काय होतंय, पण मला असं वाटतं की चांगली झोप जरी मिळते, शारीरिक आणि मानसिक विश्रांती मिळते. आणि जर चांगली जर झाली तर अक्षरशः असं वाटतं की नव्याने आयुष्य सुरू झाले दुसऱ्या दिवशी, असं वाटायला लागतं जर चांगली झोप झाली असेल तर. ओके. हा. बरोबर आहे. एक्झॅक्टली तसंच आहे. कारण आपण झोपल्यानंतर मी आहे याची जाणीव असते का झोपेमध्ये आपल्याला? नाही. नसते. हा. काही नसते. काळ अजिबात नसते. तो हा. जो डीप स्लीपचा वेळ आहे, तुम्हाला 4 स्टेजेस मध्ये बघा आता. स्टेज हम्म. 1 मध्ये मला झोप येते, मला जो तुम्ही लिहा 4 स्टेजेसची स्टेट ऑफ माइंड लिहा काय आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे बोलताय त्याचं शास्त्रीय कारण तुम्हाला कळेल. स्टेज 1 मध्ये आपण काय म्हणतोय? मला झोप येतेय, म्हणजे मी हा. झोपले नाहीये, मला झोपायचंय किंवा मला झोप येतेय, माझे डोळे आता जड झालेत, मी आता काही दुसरं करू शकणार नाही, मला झोपलंच पाहिजे. ही स्टेज आहे, ती स्टेज 1 आहे. मग तिथे विचार चालू आहेत का? हो. थोडे विचार विचार. चालू आहेत पण नको पण आहेत. चालू हो. आहेत पण विचार नको पण आहेत. अशी काय म्हणतो ना आपण की तळ्यात मळ्यातची स्थिती असते. हा. विचारांची तळ्यात मळ्यातची स्थिती असते की विचार दिसत असतं समोर काय काय होतंय, पण बघायचं नसतं. करायचं असतं पण करायचं नसतं. झोपायचं असतं पण झोपायचं नसतं. अशी जी तळ्यात मळ्यात स्थिती आहे ती स्टेज 1 आहे. त्यावेळी विचार होतात. त्या स्थितीत राहिलं तर काहीही तुम्ही जे म्हणताय ते काही होत नाही. त्या अर्धवट स्टेज झोप. 1 मध्ये तुम्ही जे म्हणताय त्यातलं काहीही होत नाही. ती अच्छा. हा. स्टेज 1 जर कंटिन्यू राहिली, म्हणजे काय तर घरात तुम्ही झोपलायत पण 10-12 माणसं काहीतरी गप्पा मारतायत, खेळतायत आणि तुम्ही पूर्णपणे झोपेमध्ये ट्रान्सफॉर्म होऊ शकला नाहीत. फक्त तुम्ही लाई डाऊन केलंय आणि लोळत राहिलायत. ज्याला म्हणतात झोपलो नाहीये, मी काय करतोय? लोळत राहिलोय. याचा अर्थ काय आहे की बॉडी तुमची रेस्ट करतेय पण माइंड रेस्ट नाही करत आहे. सो 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी मला काय सांगितलं की तुम्ही अज्युम केलं की बॉडी, माइंड, ब्रेन सगळं रेस्ट केलं तर तुम्ही जे म्हणताय ते होईल. ठीक आहे. आणि त्याला गुड क्वालिटी ऑफ स्लीप म्हणतात. पण फर्स्ट स्टेज मध्ये आणि सेकंड स्टेज मध्ये सुद्धा, सेकंड स्टेज मध्ये काय आहे? आपलं मन अजून जगाशी कनेक्टेड आहे.
मन अजून जगाशी कनेक्टेड आहे, म्हणजे त्यातलेच विचार येत आहेत. बॉडीचं सगळं काही काम चालू आहे, पण पूर्णपणे आपण डिस्कनेक्ट झालो नाहीये. स्टेज 2 मध्ये सुद्धा डीप रिलॅक्सेशन होणार नाही. स्टेज 2 मध्ये काय आहे, झोप लागली आहे, पण मनातले विचार ऑलमोस्ट तसेच चालू आहे. रादर तुम्ही संध्याकाळी ज्याच्याशी भांडलाय, बोललाय, कोणाशी काही ऐकलंय, फोनवर काही झालंय, टीव्हीवर काय बघितलंय, ते सगळं रेकॉर्डिंग तुम्हाला रिप्ले होत राहत. स्टेज 2 मध्ये रिप्ले मोड आहे. स्टेज 2 हा रिप्ले मोड आहे, म्हणजे दिवसभरात घडलेलं सगळं तुम्ही पुन्हा एकदा आपल्या मनाची उजळणी करत राहता. आणि त्या स्टेज 2 मध्ये ब्रेन ठरवतं की हे पाहिजे का हे नकोय, हे पाहिजे का हे नकोय. तिथे फक्त काय केलं जातं, दिवसभरात घडलेल्या कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे तुम्हाला आता काय, परवा मला मुंबईला जायचंय, त्याच्यासाठी मी हे केलंय, हे तुम्ही ठरवलं, तर ते रिप्ले मध्ये काय सांगतं, हे लक्षात ठेवायचंय, हा हे इम्पॉर्टंट आहे, मग ते रेकॉर्ड होतं. पण कोणीतरी शेजारच्यांनी सांगितल्यावर तो तिकडचा आहे ना, त्याचा हा आहे ना, त्याचा तो काका आला होता, त्यांनी हे केलं, असलं काहीतरी गॉसिप झालंय, ते महत्वाचं नाहीये असं जर तुम्ही ठरवलं तर ते तुमच्या ब्रेन मधनं पुसून जातं. आणि तुम्ही जर ठरवलं हे गॉसिप इम्पॉर्टंट नाहीये, 2-3 दिवसांनी त्या शेजारच्या बाई विचारतात, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तुम्ही म्हणता कधी, आणि ते कधी असं का झालं, तर ते महत्वाचं नाही ठेवलं आपण. म्हणून ते पुसलं गेलं. पण तुम्हाला ते महत्वाचं वाटलं तर तुम्ही काय करता, आज त्याला रिप्ले करता आणि उद्या तुम्ही कोणाला तरी सांगता. मग ब्रेन काय म्हणतं, हे मला परत परत बोललं जातंय म्हणजे इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला ठरवायचंय की मला माझ्याशी किती वेळा बोलायचंय जागं असताना, कारण तो सगळा रिप्ले ब्रेनचं क्लिनिंग कुठल्या पद्धतीने होणार आहे याच्यावर ठरतं. ओके, सो झोप ही ऍक्च्युली तुमच्यासाठी सगळ्यात मोठं मेडिसिन आहे. दुसरं कुठलंच मेडिसिनची गरज नाही. जर रोजच्या रोज हे क्लिनिंग झालं आपलं, तर रिसेट युअर ब्रेन अँड बॉडी, आणि मग दुसऱ्या दिवशी एक नवीन माणूस म्हणून आपण रेडी होऊ शकतो. लहान मुलं बघितली असेल तुम्ही, तर तुम्ही ती दोघं भांडतात, छोटी मुलं खूप कचकच भांडतात, मारामारी करतात. मग 2 आई वडील येऊन मारामारी करतात, अय तुझ्या मुलाने असं केलं, माय मुलाला, आई वडिलांचं भांडण सुरू होतं आणि मुलं खेळायला लागतात तिकडे. हे नेहमी होतं. आणि आपलं मन आपल्याशी असंच लहान मुलासारखं भांडतं. जर तुम्ही नको असलेल्या गोष्टी परत 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 स्वतःशी बोलत, दुसऱ्याशी बोलत, जेवढा तुम्ही त्याचं चॅन्टिंग कराल, परत परत बोलाल, तितकं ते कन्फर्म करतं ब्रेन की हे इम्पॉर्टंट आहे. सो एक गोष्ट जर तुम्ही 3 वेळा बोललीत, 3 वेळा, तर ब्रेन म्हणतं की हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जर तुम्ही 3 लोकांना दिवसभरात सांगितलं, माझं डोकं खूप दुखतंय, ते काय कळत नाहीये मला काय होतंय, दुसऱ्याला सांगितलं मी औषध घेतलंय पण काही उपयोग नाही, डोकं काही थांबलं नाहीये, तिसऱ्याला सांगितलं किती वेळा मी हे तुम्हाला सांगितलंय, तुम्ही माझं काही ऐकतच नाही, नवऱ्याला बायकोला एकमेकांना तुम्ही असं सांगितलं, 3 वेळा तुम्ही स्वतःला काय सांगितलंय, माझं डोकं दुखतंय आणि काही उपयोग नाही कुठल्याही औषधाचं. आता नेक्स्ट डे मॉर्निंग हा विचार पुसला जाईल का डीप रुतला जाईल? डीप. सो झोपेमध्ये तुम्ही मला काय सांगितलं, सगळं क्लिअर होईल, नाही, सगळं क्लिअर नाही होणार. जे तुम्ही ठरवाल की अनावश्यक आहे ते सगळं क्लीन होईल, आणि जे तुम्ही चॅन्टिंग कराल, मंत्रासारखं परत परत बोलाल, ते रुजवलं पण जाईल तेव्हाच. तर झोपेमध्ये या दोन्ही गोष्टी होतात की तुमच्या ब्रेन आणि बॉडीला ते रिसेट मोड मध्ये टाकतं. म्हणजे जे इम्पॉर्टंट आहे त्याला सेव्ह कमांड, कम्प्युटरला कसा सेव्ह कमांड आहे ना, सेव्ह म्हणजे मेमरीमध्ये ठेव, आणि दुसरं काय आहे, डिलीट. मग 2 ऑपरेशन होतात, सेव्ह आणि डिलीट. काय डिलीट करायचं हे तुम्ही ठरवता, काय सेव्ह करायचं हे पण तुम्हीच ठरवता, कारण तुमचं ब्रेन आहे. सो ज्याला रोज छान झोप लागेल त्याला आजारीपणाची गरजच नाही का. त्याच्या शरीराला आजार असू शकतो हा,
शरीराला आजार असू शकतो, पण तो आजार वाढणार नाही किंवा मोठा होणार नाही, कारण तो तिथल्या तिथे तुम्ही रोजच्या रोज जर क्लिनिंग केलं तर कुठलीच गोष्ट खराब होत नाही. बरोबर आहे? करेक्ट. सो स्लीप इज द सिंगल मोस्ट इफेक्टिव्ह थिंग. तुमच्या स्वतःला जर रिपेअर करायचं असेल तर रोजच्या रोज ते रिपेअर चांगलं करणं. मग झोप ही महत्वाची आहे का झोप हा टाइमपास आहे? महत्वाची, अतिशय अतिशय महत्वाची. पण काही लोक आपण झोपेविषयी खूप कमी बोलतो आणि खाण्याविषयी खूप जास्त बोलतो. पण आपण झोपेविषयी बोलायची गरज नाहीये, पण झोपण्याची खूप गरज आहे. ओके, गुड. सो आता किती झोपलं पाहिजे? नेक्स्ट क्वेश्चन. झोपेत काय होतं तर डिलीट आणि स्टोर या दोन्ही गोष्टी होतात. कोणाचं? अरविंद तुबे करा. अभिनंदन. तुम्ही बोलायसाठी हे करा, पण मग लक्षात ठेवून म्यूट पण करा. खूप बॅकग्राऊंड आवाज येतात मग. ओके, मग आता किती झोपलं पाहिजे? प्रत्येकाची वेगवेगळी असते. प्रत्येकाची वेगळी आणि प्रत्येक दिवशी पण ती वेगळी असू शकते. ओके, सो किती झोपलं पाहिजे याच्यासाठी असा काही एक फॉर्म्युला नाहीये. तुम्ही बघितलं असेल तुमच्या आसपास लहान मुलं आहेत ना, दिवसाचे टोटल 12-13 तास झोपतात. अगदी महिन्यांची, काही 3-4 महिन्यापर्यंतची मुलं जन्मल्यापासनं 2 तास उठतात, 2 तास झोपतात, 2 तास उठतात, 2 तास झोपतात, असं त्यांचं सायकल चालूच राहतं. हळूहळू त्यांचा जागर राहण्याचा वेळ वाढत जातो. आणि आजकाल असं झालंय आपल्याला की काही लोकांना झोपच लागत नाही. इतकं काम आहे म्हणून, किंवा स्ट्रेस आहे म्हणून, टेन्शन आहे म्हणून, हा प्रोजेक्ट आहे म्हणून, ते सबमिशन आहे म्हणून, परीक्षा आहे म्हणून, काहीतरी काहीतरी करत. मग जर तुम्ही व्यवस्थित झोपला नाहीत तर तुम्हाला जे काम करायचं ठरवलंय ते तुम्ही बेस्ट करू शकाल का नाही करू शकणार? नाही करू शकत. मग खूप काम आहे म्हणून मी आज झोपायचंच नाही असं ठरवलंय, हे बरोबर आहे का? म्हणजे मिनिमम 4 तासाची झोप आणि मॅक्सिमम 7 तासाची झोप, याच्यात लक्षात ठेवा 4 ते 7 तास. आणि ते 4 तास मी का म्हणले तर आपला जो डीप स्लीपचा 4 स्टेजेस आहेत ना, त्या मेन 3 स्टेजेसचा तुम्हाला ट्रान्झिट होण्यासाठी 4 तास लागतं. मी 1 तासभर झोपून घेते. दिवसाची झोप वेगळी, हा मी दिवसाची वामकुक्षी बोलतच नाहीये. रात्रीची म्हणजे सनसेट नंतरची, सनराईजच्या आधीचा जो वेळ आहे त्यात मिनिमम 4 तास. म्हणजे तुम्ही साधारणपणे 11 वाजता 11:30 वाजता झोपलात, 4 वाजता उठलात, परफेक्टली फाईन. तुम्हाला जर नॅचरली जाग येत असेल तर, आणि मग त्यांना दुपारी 1 तासाची झोप लागली तरी सुद्धा ओके. कारण दुपारची 1 तासाची झोप मात्र तुम्हाला या 4 स्टेजेस मधनं घेऊन जात नाही. दुपारची 1 तासाची झोप फक्त तुम्हाला पॉज करते, थोडी विश्रांती शरीराला देते, मनाला फारशी विश्रांती देत नाही. जोपर्यंत लाईट चालू आहे, जोपर्यंत सन तुमच्या डोक्यावर आहे, सूर्य, तोपर्यंत तुमचं ब्रेन काम करतच राहत. ओके, जोपर्यंत सूर्य डोक्यावर आहे तोपर्यंत ब्रेनचं काम चालू राहतं. हा ब्रेनचा सिग्नल आहे स्वतःला. ओके, त्यामुळे तुम्हाला कधीही असं लक्षात ठेवा की मी झोपायचं ठरवलंय आणि आता मी सगळं बंद करून झोपणार आहे, असं होऊ शकत नाही. तुम्ही कितीही ठरवलं ना, पण तुम्ही खूप थकले आहात, तुम्ही आजारी आहात, तर तुम्हाला उषा पोद्दार तुमचा माईक म्यूट करा, माझ्याकडनं होत नाहीये, काहीतरी प्रॉब्लेम देत आहे त्याला. ओके, सो वयाप्रमाणे लहान मुलांना खूप झोप लागते आणि खूप म्हाताऱ्यांना पण, जे स्वतःला म्हातारे समजतात, मी वय बोलणार नाहीये ते आता, मग 50 वर्षाच्या माणसाला सुद्धा आता मी थकलोय, मी काय इतके कष्ट केले, माझ्याच्यानी आता काही होत नाही, असं ज्या माणसाची मनस्थिती आहे त्याला लहान मुलासारखी खूप झोप लागते. आणि हा एक नॉर्मल कर्व आहे. लहान असताना जास्त लागते, मोठं असतानाही जास्त लागते. जसे आपण यंग असतो तेव्हा ती झोप खूप
कमी पुरते. कुठला काळ असू शकतो तर त्याला जो आपण तारुण्याचा काळ म्हणतो, की ज्याला आपण तो ऍक्टिव्हिटी टाइम म्हणतो. ज्यांना खूप ऍक्टिव्हिटी, ऍक्टिव्ह ब्रेन आहे, ऍक्टिव्ह बॉडी आहे आणि हेल्दी आहे, त्यावेळी झोप ही साधारणपणे 6 तास त्यांना पुरेशी आहे. सो 4 ते 8-9 तास याच्यामध्ये आपली झोप असली पाहिजे. आजारी असताना जास्त लागेल, खूप छान असताना कमी लागेल, रेग्युलर मेडिटेशन करणाऱ्यांना झोप कमी लागेल, खूप मानसिक त्रास न घेणाऱ्यांना कमी लागेल, तामसिक खाणाऱ्यांना जास्त लागेल झोप. कारण जितकं तुमचं अन्न जड आहे ते पचवण्यासाठी तुम्हाला झोपेची गरज आहे. म्हणजे काय तर झोपण्यात अजून एक काय होतं, बाकी सगळे ऑर्गन तुम्ही शटडाऊन करता. तुम्ही फोनचं बघितलंय, खूप वेळ फोन चालला ना की गरम होतो. याच्याशी बोललं, त्याच्याशी बोललं, हा ऍप तो ऍप, बँकेचं काही केलं, अशी खूप कामं फोनवर केली ना तर पॅरलली केलं तर फोन गरम होतो. मग तुमचा मुलगा किंवा कोण टेक्निकल माणूस असेल आसपास तर तो काय सांगेल तुम्हाला, कॅश मेमरी खूप वाढली आहे, बंद कर, थोडा वेळ स्विच ऑफ कर आणि सुरू कर, सगळं ओके होईल. म्हणजे फोनमध्ये काय होतं, खूप गोष्टी पॅरलली केल्यामुळे त्याची मेमरीची डिव्हिजन ओव्हर स्ट्रेस होते. आणि मग तशी ओव्हर स्ट्रेस झालेल्या आपल्या ब्रेनला सुद्धा आपल्याला शट डाऊन. सो फोन झोप काय करते, आपल्या सिस्टीमला शटडाऊन करते आणि त्यामुळे तुम्हाला विश्रांती मिळाल्याचं फिलिंग येतं. आणि जे सगळा कचरा शरीराचे वेगवेगळे भागांनी खूप काम केलंय दिवसभर, त्या सगळ्यांना शटडाऊन करण्याची पॉसिबिलिटी येते. मग आता जर तुम्ही 6-6:30ला जेवलात आणि 3 तासानंतर तुम्ही झोपलात तर ऑटोमॅटिकली ऑर्गन शटडाऊन झालं तरी चालतं. कुठलं ऑर्गन पहिलं शटडाऊन होतं, जिथे पहिलं फूड जातं. आता तुम्ही जेवलात म्हणजे तोंडाचं काम शटडाऊन, इसोफेगसचं काम शटडाऊन, स्टमकचं काम शटडाऊन. कारण स्टमक पर्यंत जायला 3 तास लागतात. त्याच्यानंतर मग ते लहान आतडं, मोठं आतडं, पॅनक्रिया, लिव्हर, तिकडे ते रात्रभर फिरतंय, त्यांना काम करायचंय. मग एक एक अवयव शटडाऊन होईल. जसं जसं तिथनं पुढं जाईल तसं शटडाऊन होईल. पण जर तुम्ही 12-11 वाजता जेवलात रात्री आणि एक 15-20 मिनिटात झोपलात, इसोफिगस शटडाऊन होईल का? नाही. नाही होणार. मग 2-3 तास इसोफिगसच शटडाऊन नाहीये म्हणजे सकाळी उठेपर्यंत सगळे अवयव शटडाऊनच होत नाही. मग ते शटडाऊन नाही झाले तर त्याला रेस्ट मिळेल का? नाही. नाही मिळणार. मग सूर्यास्ताच्या आधी जेवणं हे खूप गरजेचं आहे का, जर झोपेला आपल्याला मेडिसिन म्हणून वापरायचं असेल तर. ओके. सो झोपेतल्या 3 गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला. सगळे ऑर्गन शटडाऊन होतात हळूहळू हळू. ब्रेन मध्ये जे आहे ते स्टोअर किंवा डिलीट म्हणजे सेव्ह किंवा डिलीट होतं. तिसरं म्हणजे मसल्स किंवा तुमची जी एनर्जी सेंटर्स आहेत, ज्यांनी एनर्जी खूप वापरून घेतली, ती एनर्जी रिस्टोर झाल्यामुळे सकाळी तुम्हाला काय वाटतं, माझ्याकडे परत एनर्जी अवेलेबल आहे. मग तिथे पण काय होतं, एनर्जी सेंटर्स पण सगळी स्लो डाऊन होतात. ओके. सो तुमच्या झोपेची क्वालिटी ही खूप महत्वाची आहे दॅन क्वांटिटी. किती तास झोपलो याच्यापेक्षा सुद्धा मला किती छान झोप लागली. मग ती 4 तास खूप छान झोप लागली म्हणजे काय, स्विच ऑफ तुम्ही किती लवकर करू शकता, बाहेरच्या टेन्शन मधनं किती लवकर बाहेर येऊ शकता, त्याच्याप्रमाणे तुमच्या स्लीपचे बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहेत. तोपर्यंत ते बेनिफिट्स नुसतेच नावाला राहतील, तुम्हाला ते मिळणार नाहीत. ओके. मग आता झोपेचा हे झालं बॉडीचं क्लिनिंग आणि ब्रेनचं क्लिनिंग आणि ऑर्गन्सचं क्लिनिंग. या 3 गोष्टी आपण बोललो की झोपेमुळे हे सगळं होतं. आणि ते सुद्धा फायदा कधी मिळेल, जेव्हा तुमचं जेवण 3 तास झोपायच्या आधी झालेलं आहे, तर ऑर्गन्स शांत होतील आणि ब्रेन पण शांत होईल. ब्रेन शांत होण्यासाठी तुम्ही जस्ट झोपायच्या आधी आज दिवसभरात जगात काय घडलं म्हणून बातम्या बघितल्या, इकडे याला ठोकलं, तिकडे हे युद्ध सुरू झालं, इकडे याचा बॉम्बफेक झाली, इकडे याला काय मारलं, याला पकडलं, आणि असलं सगळं बघून जर तुम्ही झोपलात, ब्रेन शटडाऊन होईल? नाही.
जो नव्हता दिवसभरात स्ट्रेस, तुम्ही जगात असं बघितल्यावर काय वाटतं आपल्याला? आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या कोण शेजारी आहे, आसपास आहे, घरामध्ये आहे, काय चाललंय माहिती नाही, कलियुग येणारे म्हणतात, आणि असल्या डिस्कशनला जातो आपण की जो स्ट्रेस नव्हता दिवसभरात तो घेऊन आपण झोपलो तर ब्रेनला विश्रांती मिळणार आहे का? नाही. नाही. मग ज्यांना हा स्ट्रेस सराउंडिंग आहे त्यांनी झोपायच्या आधी 10 मिनिटं मंत्र मेडिटेशन करावं. साधं मेडिटेशन केलं तर झोप निघून जाईल, म्हणजे समाधी मेडिटेशन केलं तर झोप निघून जाईल, पण त्याच्यासाठी एक मंत्र मेडिटेशन करावं. कुठलं ते मी जेव्हा मंत्राचा सेशन करीन तेव्हा तुम्हाला सांगेन की मंत्र मेडिटेशन कसं करायचं आणि आपण एकत्र करू. ठीक आहे. तर ज्यांना अशी पटकन झोप लागत नाही त्यांच्यासाठी आपण जस्ट झोपायच्या आधी बेडवर लाईंग डाऊन सुद्धा तुम्ही मंत्र मेडिटेशन करू शकता, किंवा गाइडेड मेडिटेशन, किंवा तुम्ही ज्याला म्हणता योग निद्रा ती सुद्धा करू शकता. पण योग निद्रा करत असताना स्वतःचे स्वतःला इन्स्ट्रक्शन ज्यांना देता येतं ते चांगलं आहे. नाहीतर योग निद्रा करायसाठी फोनवर लावायचं आणि मग झोपल्यावरती ते चालूच राहिलं, असं नको व्हायला. तर त्यामुळे तुम्ही त्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला येत असतील तर योग निद्रा करा, अदरवाईज मी तुम्हाला सांगेन ते मंत्र कसं करायचं. ठीक आहे. आता झोपेचा आणि मानसिकतेचा कसा आहे, मन ब्रेन बघितलं, बॉडी ऑर्गन्स बघितलं, आणि एनर्जी आपल्या शरीरातल्या मसल्स आणि याची बघितली. तर मनाशी काय झोपेचं, जर या तीनही गोष्टी सायलेंट झाल्या, बॉडीचे ऑर्गन्स, मेंदूचं फंक्शनिंग आणि तुमच्या शरीराची जी एनर्जी रिस्टोर आहे, हे तिन्ही झालं तर आपलं बुद्धी आणि मन याचं शुद्धीकरण सुरू होतं. मन आणि बुद्धी याचं शुद्धीकरण होतं आणि ते सुद्धा तुमच्या डीप स्लीप मध्ये होतं, ज्यामुळे तुम्हाला इमोशनल बॅलन्स येईल. आणि इमोशनल बॅलन्स असणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुमच्या मेंटल हेल्थसाठी. सडनली रिॲक्ट न होणं, खूप एक्स्ट्रीम भीती किंवा एक्स्ट्रीम आनंद किंवा एक्स्ट्रीम दुःख किंवा एक्स्ट्रीम राग, या सगळ्या एक्स्ट्रीम कोणाला येतात? ज्यांना इमोशनल बॅलन्स कमी आहे. पण ज्यांची झोप चांगली होते त्यांना नॅचरली इमोशनल बॅलन्स वाढतो. मग आता ह्याच्यासाठी काय महत्वाचं आहे? तर खूप महत्वाचं काय आहे तर तुम्ही इंट्रोस्पेक्ट करणं, अंतर्दृष्टी असणं गरजेचं आहे. पण याला हे होण्यासाठी एक स्पिरिच्युअल बेस असेल तर तो तुम्हाला सपोर्ट करतो, आणि त्याला आपण म्हणतो आध्यात्मिक जागरूकता, स्पिरिच्युअल अवेअरनेस. म्हणजे आपण काही खूप मोठे साधू संत असण्याची गरज नाहीये, पण मला कोणी काय दिलं किंवा मला झोपण्याची गरज आहे हे समजणं, हा सुद्धा एक स्पिरिच्युअल अवेअरनेस म्हणतात. म्हणजे खूप वेळा असं होतं की काय एवढं मी चांगलं केलं तरी काही उपयोग नाही, सगळे प्रॉब्लेम माझ्याच आयुष्यात येतात, असं आपल्याला खूप वेळा वाटतं. मी कधीच कोणाचं काही वाईट केलं नाही तरी मलाच का प्रॉब्लेम येतात, हा एक कॉमन मी प्रॉब्लेम बघितलाय लोकांच्या मध्ये आज जनरल. आणि चांगल्या लोकांना हा खूप चांगला प्रॉब्लेम येतो, आणि जे लोक खराब आहेत ना त्यांना वाटतं की त्यांना ते काम करण्याचा हक्कच आहे, त्यामुळे त्यांना असं स्ट्रेस टेन्शन काहीच येत नाही. ते सगळ्या चुकीच्या गोष्टी खूप आनंदाने करत असतात आणि ते निभावून पण नेऊ शकतात. त्यामुळे मानसिक इम्बॅलन्स कोणाचा होतो तर चांगल्या लोकांचा खूप लवकर होतो. त्यामुळे तुमचा चांगुलपणा जर टिकवून ठेवायचा असेल तुम्हाला आणि त्यातनं आनंदही मिळवायचा असेल तर स्पिरिच्युअल बॅलन्स हा खूप महत्वाचा आहे. आणि स्पिरिच्युअल बॅलन्स म्हणजे काही तुम्ही देवाची पूजा केली पाहिजे, अगरबत्ती लावली पाहिजे, व्रत केलं पाहिजे, कुठल्या तरी स्वामीजींना जाऊन रोज पादनमस्कार केला पाहिजे, असलं काहीही नाहीये. पण स्पिरिच्युअल बॅलन्स म्हणजे काय तर स्वतःच्या अस्तित्वाला डीपली समजून घेणं की मला जर जन्म मिळालाय काहीतरी कारण असेल ना मी या जगात येण्यासाठी, आणि ते मी फुलफिल करणार आहे, एवढी एक स्वतःशी प्रामाणिक जागरूक बोलणं.
की ज्यासाठी मला माहिती नाहीये माझा कशासाठी जन्म झालाय, पण जे काही माझ्या हातून घडणार आहे ते मी 100% करणार आहे, याची जाणीव असणं, यालाच स्पिरिच्युअलिटी म्हणतात. म्हणजे तुम्ही बघितलं ना तर तुकाराम महाराजांना सामाजिक दृष्ट्या बघितलं तर सगळ्यात वाईट आयुष्य होतं त्यांचं, काहीही चांगलं नव्हतं. ज्ञानेश्वर महाराजांचं बघितलं तसंच आहे, आई वडिलांचं हे, लोकांनी असं म्हणलं तसं म्हणलं, पण त्या कुठल्याही तुम्ही महाराजांचं बघा की जे खरे ग्रेट संत झाले, त्यांची जर तुम्ही आयुष्याची जीवन गाथा बघितली तर आपल्यासारख्या माणसांनी त्यांच्यासारखं जर जगायचं असेल तर अशक्य आहे असं वाटतं. पण तरी ते इतके मोठे कसे झाले, तर एवढाच एक महत्वाचा हे आहे की हे सगळे लोक माझ्याविषयी काय म्हणतात ते मी नाहीये. मला स्वतःला जे काही करायचंय ते मला माहिती आहे आणि मी ते करणार आहे, या एका जाणीवेची समज, याला स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग म्हणतात. हा खूप महत्वाचा फरक आहे. खूप लोकांना वाटतं मी पूजा अर्चा केल्या, मी उपवास केले, मी तपास केले, मी या देवाला जाऊन आले, मी शिर्डीला जाऊन आले, मी एवढं केलं तेवढं केलं, पण मला असं का होतंय? प्रॉब्लेम कोणाच्या आयुष्यात नाहीये असं नाहीये, पण त्या प्रॉब्लेमलाच सोडवण्यासाठी देवानी मला जन्म दिला असेल तर आय एम ओके टू फेस दॅट. दॅट्स इट. म्हणजे माझ्याकडे करुणा आहे, माझ्याकडे कोणाचा आवाज येतोय? ओके. सो लोक काय म्हणतील हा एक मोठा प्रॉब्लेम, आणि मलाच का घडतंय हा अजून एक प्रॉब्लेम. सो ज्यांना असं वाटतं की मलाच का म्हणतायत लोक, किंवा मलाच का घडतंय, असं जे लोक विचार करत राहतात त्या लोकांना शांत झोप सुद्धा लागत नाही. कारण तुम्ही स्वतःला काय करताय, दोष देत राहताय. कधीही स्वतःला दोष देणाऱ्या माणसांना शांत झोप लागत नाही. सो इंट्रोस्पेक्शन काय करायचंय, आणि ही ना एक छोटीशी किंवा एक सूक्ष्म ऊर्जा आहे, एनर्जी आहे, जी स्पिरिच्युअल आहे. तर त्या स्पिरिच्युअल एनर्जीला तुम्हाला काय पाहिजे, तर एक ब्लेसिंग, ब्लेस एव्हरीवन, ब्लेसिंग अदर्स. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना ब्लेस कराल तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली कोणीतरी ब्लेस करतं. हा जर समज तुमच्या मनात असेल तर तुम्हाला माहित असेल एएमसी मध्ये खूप मोठी खूप फॅन्टास्टिक प्रोसेस गुरुजींनी इंट्रोड्यूस केली की जी आपल्या न कळत आपण जाऊन सगळ्यांना नमस्कार करतो, आणि ती ऍक्टिव्हिटी नाहीये. काही लोक म्हणजे सगळे रडतायत म्हणून मी रडते, सगळे नमस्कार करतायत म्हणून, पण इंटरनली काही फरक नाही कळला ना तर त्या लोकांना त्यांच्या भावनिक इम्बॅलन्स मधनं ते बाहेर येऊ नाही शकत. पण ज्यांना ते कळतं की ब्लेसिंग, तर रोज रात्री झोपताना, झोपायच्या आधी काय करा, तर कोणाला तरी ब्लेसिंग पाठवा तुमच्या मनाने, आणि असं कोणीतरी की जे तुम्हाला माहिती पण नाहीये. मग काय, आपला एक सियाचीन मध्ये सैनिक आहेत, ते आज तिथे उभे आहेत, ते जागे आहेत माझ्यासाठी, म्हणून मला आज शांत झोप लागतेय. माझा सिक्युरिटी गार्ड आहे जो रात्रभर जागणार आहे, त्यामुळे मी शांत झोपणार आहे. सो आय ब्लेस हिम टू बी हॅपी. अशी मी तुमच्या जवळचे नातलग बितलग पाठवू नका, त्याच्यामध्ये खूप गडबड आहे. पण असं कोणीतरी की ज्याचं तुमच्याशी काही संबंध नाहीये, पण त्या माणसामुळे मी आज सेफ आहे असं जेव्हा तुमच्या लक्षात येईल, त्या सगळ्यांना अशा रोज एका माणसाला ब्लेसिंग पाठवा की ज्यामुळे मी रोज सकाळी बसनी जाते आणि त्या बस ड्रायव्हरनी बस व्यवस्थित चालवल्यामुळे मी त्या ठिकाणी पोचले, त्या ड्रायव्हरला माझे ब्लेसिंग्स. अशी छोट्या छोट्या गोष्टी सुरू करा. या ब्लेसिंगनी होतं काय, तर तुमच्या मनाला खूप शांती मिळते. कारण देणं ही माणसाचा बेसिक धर्म आहे, पण आजकाल आपण घेणं हा एक बेसिक धर्म झाल्यामुळे आपली ती एक कॉन्फ्लिक्ट झालेला आहे आपल्या मनामध्ये, आणि तो कॉन्फ्लिक्ट मधनं जोपर्यंत बाहेर येत नाही आपण, तोपर्यंत तुम्हाला आनंदाने झोपणं शक्य नाहीये. सो रात्री झोपायच्या आधी डोळे मिटून तुम्ही लाई डाऊन बसा, कुठल्याही एका त्या स्टेज 1 ला जाण्याच्या आधी क्लोज युअर आईज. त्या एका कोणाला तरी डोळ्यासमोर आणा, त्याच्या चेहऱ्याची गरज नाहीये. समबडी बिकॉज ऑफ whom टुडे माय डे बिकेम गुड, आणि ब्लेस दॅट पर्सन.
ओपन हँड्सनी ब्लेस करा. यू विल हॅव वंडरफुल स्लीपचं लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे, गुड. सो काय काय होतं आता तुम्ही मला हे सगळं सांगितलं की मसल्स रिपेअर होतील, रिबिल्ड होतील आणि रिजनरेट होतील. मसल्स रिपेअर, रिबिल्ड आणि रिजनरेट. म्हणजे त्यातल्या काही गडबड झाली असेल त्याला रिपेअर केलं जाईल, त्याच्यातनं त्यांना स्वाती तुम्हाला को होस्ट केलंय सुनीलजींनी. जर तुम्ही हो असलं मॅम, तर मी प्लीज चेक करतेय. करा. मी हा, बघतीये, ओके पण मला ना आस्क टू अनम्यूट किंवा असंच येते, म्हणजे ते म्यूट करायला त्याच्यात ऑप्शनच मला दिसत ओके येत नाहीये. ओके, ठीक आहे ठीक आहे, ओके. सो तुम्ही समजा झोपलाय तर ही असं सराउंडिंग तुमच्या आतमध्ये आहे. या फोटोमध्ये बघा, आतमध्ये तुमच्या सेल्स अशा एकमेकांशी बोलतात. तुमचे शरीराचे पार्ट्स एकमेकांशी बोलतात आणि काय करतात, म्हणजे आपण कशी देवाणघेवाण म्हणतो ना आपण, एका सेलनी खूप काम केलं, ती कशी रिएनर्जाइज होईल, तिला कोणाकडनं तरी एनर्जी घ्यावी लागते. तो सगळे सेल एकमेकांशी बोलून ज्यांनी आज खूप काम केलं त्याला दुसरी सेल म्हणते माझ्याकडे एनर्जी आज मी नाही केलं तू घे. म्हणजे आपण म्हणतो आज माझे पाय खूप दुखतायत, आता मला झोपलं पाहिजे. म्हणजे काय, तर पायांनी खूप काम केलंय, मग पायांना कोण एनर्जी देणार आहे, तर शरीराचे बाकी भाग म्हणतात की तू आज जास्त चाललायस, माझं काही कष्ट झालं नाहीये, माझ्याकडनं तू घे. त्यामुळे सेल्स एकमेकांशी बोलून एकमेकांना देवाणघेवाण करून एनर्जीला बॅलन्स करतात. ठीक आहे, हे पिक्चर लक्षात ठेवा नेहमी. आणि त्यामुळे सारखं तुम्ही मला चांगली झोप लागली नाही, ते काही नाही असं म्हणलं तर त्या सेल कन्फ्यूज राहतात तुमच्या. हे सगळं घडतं ना, हे फक्त त्या स्टेज 3 मध्ये, डीप स्टेट मध्ये घडतं. आता व्हॉट हॅपन्स, प्रत्येक ऑर्गन एक वेगवेगळी गोष्ट करतं. तुमच्या डोक्यामध्ये काय होतं, तर रात्रभर ब्रेनला खूप काम करावं लागतं, कारण हे सगळं जे तुम्ही मला सांगितलं रिपेअर होईल, असं होईल, तसं होईल, क्लीन होईल, ते कोण करतं, ते तुमचं ब्रेनच त्याला करून घेत असतं. त्यामुळे ब्रेनला खूप काम करावं लागतं. पण त्या ब्रेन मध्ये सुद्धा जे एक्सेस झालंय, जे विचार आहे, ते क्लिनिंगचं काम पण ब्रेन पॅरलली करत असतं. ठीक आहे, सो ब्रेन मध्ये रिपेअर होईल, लंग्स मध्ये रिपेअर होईल. आपलं ब्रीदिंग थांबलंय का झोपलं म्हणून, पण ऍक्च्युली दिवसा तुमचा जो ब्रीदिंगचा स्पीड आहे ना, त्याच्यापेक्षा झोपल्यावर तुम्ही ऍक्च्युली डीप इनहेल करता. तुम्ही बघा, लहान मूल झोपलं ना की त्याचं पोट असं खूप वर खाली आलेलं दिसतं, जे नॉर्मल फंक्शन खेळताना नाही दिसणार तुम्हाला. तुमच्या आसपास जर लहान मुलं असली तर तुम्ही ऑब्झर्व करा, तुमचं झोपल्यानंतर ब्रीदिंगचं इनहेलेशन वाढतं आणि त्यामुळे लंग्स मध्ये जी काही अशुद्ध गोष्ट रक्त आलंय त्याला क्लीन करण्याची कपॅसिटी वाढते, कारण तुम्ही ऑक्सिजन खूप घेता झोपेमध्ये. ब्रीदिंगचं ऍक्च्युली जी रिक्वायरमेंट आहे त्याच्यापेक्षा तुमचं ब्रीदिंग स्लो डाऊन होतं. नंबर ऑफ टाइम्स तुमचं इनहेल एक्झेल स्लो डाऊन होईल, पण तुम्ही ऑक्सिजन खूप घ्याल. आणि म्हणून सारखं एसीत जे लोक झोपतात ना त्यांचं क्लिनिंग चांगलं होत नाही. झोपल्यानंतर सुद्धा तुम्हाला हवा खेळती असेल, तिथे जर हवा व्यवस्थित असेल तर तुमच्या लंग्सचं क्लिनिंग चांगलं होईल. तर एसी वापरायला हरकत नाही, पण एक अर्ध्या एक तासांनी रूम कूल झाल्यावर त्याला बंद करून मग खिडक्या उघडल्या पाहिजे. सो झोपण्यात ज्यांना एसी वापरायचा आहे, कारण तिथे खूप गरमी आहे, तर काय करावं, जेव्हा तुम्ही जेवताय ना रात्री किंवा काही करताय, सगळं क्लिनिंग करताय, तेव्हा तुम्ही एसी लावून ठेवा, रूम कूल करून ठेवा, सगळ्या वॉल्स क्लीन कूल होतील आणि तुम्ही जाल तेव्हा खिडक्या तुमच्या हवा खेळती असली पाहिजे, तर तुमचे लंग्स क्लीन होणार आहे, तर तुमचं रक्त शुद्ध होणार आहे. कारण रक्त शुद्ध होण्यासाठी लंग्स आणि रक्त हे एकमेकांशी काम करतं. सो हार्ट क्लीन होणार आहे, मसल, स्टमक सगळे एकमेकांचं स्लीपमध्ये, हा प्रत्येक ऑर्गन त्याचं जे बेस्ट एफिशियंट आहे त्याला क्लीन करणार आहे. सो गुड स्लीपचे फायदे काय आहेत, तर एक तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होईल, ज्यांना चांगली झोप लागते. डिसिजन मेकिंग चांगलं होईल, कारण मेंटल स्टॅबिलिटी आली, मेमरी चांगली होईल,
स्ट्रेस मॅनेजमेंट चांगली होईल, इम्युन सिस्टीम चांगली होईल, फिजिकल हेल्थ चांगली होईल, एनर्जी वाढेल. म्हणजे काय तर आपल्याला जे काही हेल्थ म्हणून आपण सांगितलं ते सगळं जर गुड स्लीप मिळाली, पण गुड क्वालिटी आणि सफिशियंट क्वांटिटी या दोन्हीनी मिळेल. आता सेल्स हे झालं शरीराविषयी बोललो आपण, पण शरीरातल्या प्रत्येक सेलमध्ये सुद्धा एक्झॅक्टली सेम गोष्ट होते, पण सेल्स झोपत नाहीत. तर सेल मध्ये होतं काय? रोग प्रतिकारक शक्ती म्हणजे काय? म्हणजे इम्युनिटी म्हणून सांगू नका मला, तो त्याचा इंग्लिश शब्द झाला, एवढंच. काय वाटतं तुम्हाला रोग प्रतिकारक शक्ती म्हणजे काय? म्हणजे तो म्हणजे पण एखादा आजार आला असेल तर त्याला म्हणजे आपलं फाईट शरीर करण्याची प्रतिसाद देत कपॅसिटी, नाही. हा, प्रतिसाद देऊ शकतं. ज्याच्याकडे रोग प्रतिकारक शक्ती आहे, ऍक्च्युली ते देऊ ज्याच्याकडे शकतो. हा. रोग प्रतिकारक शक्ती आहे त्याला आजार येणारच नाही, कारण तो हम्म. आजार येण्याआधी त्याला तो फाईट करून टाकेल त्याच्याशी. आणि बरोबर. आजार येत आहे हे कळणं याला रोगप्रतिकारक शक्ती म्हणतात. मला आजार येण्याची शक्यता आहे हे कळून शरीर त्याला प्रोटेक्ट करतं, यालाच प्रतिकार शक्ती म्हणतात. प्रतिकार म्हणजे येण्याआधी त्याला बाजूला ठेवायचंय. आणि तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती प्रत्येक सेलशी निगडीत आहे. तर त्या प्रत्येक सेलकडे त्याचा स्वतःचा एक फायटिंग फोर्स पाहिजे. प्रत्येक सेलकडे त्याचा स्वतःचा एक फायटिंग फोर्स पाहिजे. म्हणजे काय तर झोपेमध्ये काय होईल तर तुमच्या सेलचं रिपेअर आणि रिजनरेट, दुरुस्ती आणि नवीन सेल. तर रोज किती सेल तुमच्या मरतात आणि किती नवीन जन्म घेतात, असं जर तुम्ही एक विचार केला तर साधारणपणे 10 ते 12,000 सेल. म्हणजे तुम्ही त्या सगळ्या मेलेल्या सेल्सचं वजन केलं ना तर 2 किलो वगैरे वजन होतं. ते सगळ्या ज्या सेल मेल्या त्यांचं वजन, त्याच्यात बॅक्टेरिया मेलेले असतील, जे काही शरीरातलं रोज मेलं त्याचं वजन, पण मग तेवढ्याच नवीन रिजनरेट पण व्हायला पाहिजे. आणि हे दोन्ही होत राहणं, आणि त्या सारख्या सेल आपल्या मरत असतात, नवीन येत असतात, मरत असतात, नवीन येत असतात. एनर्जीचं रिस्टोर करणं. एनर्जी म्हणजे काय शरीरामध्ये तर तुमचं रक्त जी एनर्जी घेऊन फिरतंय, म्हणजे तुम्ही जर चांगलं अन्न खाल्लं असेल तर त्यातनं जी येणारी एनर्जी आहे ती संचयित केली पाहिजे, म्हणजे रिस्टोर केली पाहिजे, ती वाहून नाही गेली पाहिजे बॉडीतनं. दुसरं म्हणजे डीएनए रिपेअर होतो, आणि तो डीएनए रिपेअर होतो याच्यामुळे होतं काय तर तुम्ही जे म्हणता ना मला जेनेटिक आजार आहे, म्हणजे माझ्या आई वडिलांना होतं म्हणून मला पण होणार आहे, आणि तो डीएनएतनं आलेला आजार आहे. जर तुम्हाला 3 महिने, 4 महिने, 5 महिने, 6 महिने शांत झोप तुम्हाला कंटिन्युअस मिळाली ना तर तुमचे जेनेटिक आजार पण निघून जातात. इतकं त्याचं छान डीएनए रिपेअर करू शकतं. आणि ह्याच्यासाठी आजकाल हिप्नोथेरपी करून, स्लीप थेरपी करून, मला तर माहितीये वेस्टर्न वर्ल्डमध्ये काय आता मुंबईमध्ये सुद्धा अशी हॉटेल्स आहेत की जिथे तुम्ही रात्रीचे पैसे भरून फक्त झोपण्यासाठी तशी एन्व्हायरमेंट करून लोक तिथं झोपायला जातात. आपण हॉटेलमध्ये जनरली लोक कशाला जातात, फिरायला गेलं तर आपण हॉटेलला जातो, म्हणजे ऍक्च्युली हॉटेलमध्ये झोपण्यासाठी नाही जात. आपल्याला हॉटेल अशासाठी पाहिजे की आता गोव्याला गेलं काय किंवा काश्मीरला गेलं ते सगळं फिरायचं होतं, मग तिकडे राहायचं, मग हॉटेलमध्ये राहणं बरं म्हणून आपण हॉटेलमध्ये जातो. पण हॉटेलमध्ये झोप आपल्याला छान नाही लागत, आपल्याला घरीच छान झोप लागते, राईट? हॉटेलमध्ये वाटत राहतं अरे हे काय माहित नाही आहे, कुठले गुलू दिवे, कुठलं बटन दाबलं की काय होणार आहे, सगळं कन्फ्युजन असतं पहिल्या दिवशी. निघायच्या दिवशी समजायला लागतं, तोपर्यंत जाण्याची वेळ येते काय बटनांनी काय होतं. पण आता अशी हॉटेल आहेत की रोजच्या रात्रीचे 10,000 रुपये भरून घरी झोप लागत नाही म्हणून लोक झोपायला जातात, कारण त्यांच्यासाठी न झोपल्यामुळे इनसोमनिया, झोपच लागत नाही असा आजार झाल्यामुळे ट्रीटमेंट घ्याव्या लागतात. पण तुम्ही सिंपल लिव्हिंग केलं तर आपल्याला असली काही गरज नाही, कारण आपल्याला डिटॉक्सिफिकेशन, कचरा काढून टाकणं, हा झोपेचा खूप महत्वाचा भाग आहे, डिटॉक्स करणं. आणि शुद्ध भाषेत म्हणलं तर कचरा क्लिनिंग जॉब. रोजचं रोज ज्याचं होईल त्याला कचराच नाही राहिला तर आजारच नाही येणार आहे. कचरा क्लिनिंग प्रोसेस. आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं,
त्याच्यानंतर स्मृती म्हणजे मेमरीचं सिनॅप्टिक प्लास्टिसिटी, ज्याच्यामुळे तुमचे ब्रेनची प्लास्टिसिटी वाढून जास्त दिवस, म्हणजे आपल्याला झोप चांगली लागली तर कधी अल्झमेर वगैरे असले आजार होणार नाही, कारण आपलं ब्रेन नवीन नवीन काहीतरी शिकण्यासाठी रेडी राहतं. मला तुमच्या सगळ्या लोकांची खूप छान काय वाटतं माहिती का, रोज 8 वाजता येऊन नवीन शिकण्यासाठी या वयात सुद्धा तुमच्याकडे एनर्जी आहे. ही तुमच्या ब्रेनची प्लास्टिसिटी वाढवेल. असं जर तुम्ही नवीन शिकत राहिला, कधीही तुम्हाला अल्झमेर किंवा काय ते विसरण्याचे किंवा जे ब्रेनचे असे आजार आहेत की ज्यातनं काही रिपेअरच नाहीये, ज्यातनं काही सोल्युशनच नाहीये, असे आजार कधीच होणार नाही जर तुमची शिकण्याची वृत्ती लहान मुलासारखी रेडी असेल तर. आणि लास्ट म्हणजे काय तर तुमच्या सेल्स कधी ओल्ड होणार नाहीत, कारण तुमच्याकडे सतत नवीन सेल्सचा फोर्स रेडी असेल. न्यू रिजनरेशन चांगलं होत राहिलं तर मग तुम्हाला दीर्घायुष्य कोणाला येतं, ज्याच्या सेल्स सतत नवीन नवीन सेल्स त्याच्याकडे आहेत, त्याच्यासाठी लॉन्जिव्हिटी ही सहज आहे. ओके, गुड. सो झोप ही फक्त विश्रांती नाहीये, त्याच्यापेक्षा खूप मोठं काहीतरी करतं. म्हणजे झोपल्यानंतर मला छान वाटतं एवढंच नाही म्हणायचंय, तर झोपेमुळे खूप गोष्टी तुमच्या शरीराच्या चांगल्या होणार आहेत, आरोग्य सुधारणार आहे. तर कसं असलं पाहिजे झोप आपली, झोपेचं एक वेळापत्रक ठेवा, कधी झोपायचं कधी उठायचं याची शरीराला एक सवय ठेवा. एक दिवशी 9 वाजता, एक दिवशी 11 वाजता, एक दिवशी 12 वाजता, एक दिवशी 10 वाजता, असं कन्फ्यूज करू नका. काही वेळा एखाद दिवशी असेल, पण साधारणपणे एक हे ठेवा आणि अनुकूल वातावरण करा. म्हणजे काय तर डायरेक्ट लाईट डोळ्यावर नसला पाहिजे, ब्लू लाईट नसला पाहिजे. बेड लॅम्प जे असतात ना ते खाली पायापाशी असावेत, असे वर नसावे, कारण तुम्ही डोळे उघडले डायरेक्ट डोळ्यावर लाईट आला तर तुमचं ऑटोमॅटिकली SCN सुरू होऊन कॉर्टिझॉल सुरू होतं, मेलेटोनिन कमी होतं. सो बेड लॅम्प कधी असं वर किंवा तुम्ही झोपताय तुमच्या समोर नसला पाहिजे, तो मागे किंवा पायापाशी असला पाहिजे. आता तुम्ही घरात बदलू नाही शकणार जे असेल तुमच्या, पण तुमची झोपण्याची दिशा अशी ठेवा की डायरेक्टली डोळ्यावर लाईट येणार नाही. निळ्या प्रकाशाचा, ब्लू लाईटचा संपर्क कमी करा झोपण्याच्या आधी, आणि रिलॅक्सेशनची सवय करा. जर तुम्हाला मी ते सांगीन की मंत्रा मेडिटेशन कसं करायचं. आणि उत्तेजक घटक टाळा, ज्याच्यामध्ये फूड असू शकतं किंवा विचार असू शकतात किंवा बॉडीला जे काही एक्साइट करणार असेल ते जर हळूहळू कमी केलं तर झोप सहज लागेल. गुड. सो हेल्थ बेनिफिट्स काय आहेत झोप लागल्यामुळे, तर रिड्यूस स्ट्रेस, इम्प्रूव्ह मेमरी, वेट लॉस, प्रमोट स्किन, बूस्ट इम्युनिटी, इमोशन रेग्युलेशन आणि रिपेअर. खूप लोकांचं वजन न झोपल्यामुळे वाढतं. सगळं व्यवस्थित, इतका डाएट प्लॅन हे ते करतात, पण झोप सफिशियंट नसेल तर तुमचं सगळं डिस्टर्ब होतं आणि ते एक कारण असू शकतं याच्यासाठी. सो फायनली नियमित आरोग्यासाठी झोप आवश्यक आहे. पटतंय का? हो. येस. आजारी असाल बाय एनी चान्स तर झोप खूप आवश्यक आहे. म्हणजे आजारी असताना मला हे काम आहे करायचंच आहे असं न करता ती झोप घेणं खूप महत्वाचं आहे, कारण झोप तुम्हाला मेडिसिन पेक्षाही जास्त लवकर हिलिंग देईल. तुम्ही मेडिसिन टाळू शकता जर तुम्ही व्यवस्थित, आजारी वाटलं काही, आता उन्हात गेलं काय झालं थोडं इन्फेक्शन काही वाटलं बॉडीला, तर ते आवश्यक पेक्षाही जास्त खूप आवश्यक आहे. आणि तिसरं म्हणजे जेव्हा तुमचं शरीर झोपेची मागणी करत असेल तेव्हा खूप खूप आवश्यक आहे झोप. त्याला तुम्ही टाळू नका, कारण शरीर तुम्हाला सांगतंय की आता झोप. किंवा एखादं असं होतं की आठवडाभर खूप काम केलं की शनिवार रविवारी बॉडी म्हणते नो, मला कुठेही बाहेर नाही जायचं, आय जस्ट वॉन्ट टू रिलॅक्स, खूप झालंय. आणि असं जेव्हा वाटतं तेव्हा निदान 2-3 तास मस्त रात्री झोपल्यासारखं सगळी दारं खिडक्या बंद करून झोपून जावं. कुठलाही लाईट, कुठलंही काम हे झोपून उठल्यावर हे करणार आहे असं प्लॅनिंग सुद्धा करू नका आणि झोपा, कारण ते खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. सो आता आपण येऊया आपल्या रोजच्या पाककृतीला. सो झोपेविषयी कोणाला काही डाऊट आहेत का? झोप ही खूप महत्वाची. ठीक आहे, गुड. सो आता काल आपण शिकलो त्यातलं मला काही तुम्हाला खूप महत्वाचं म्हणून, दीपाली विचारा. हो, आपण आधी बोललो
की 11ला साधारण झोपलो आणि 4 वाजता उठलो तर इट इज ओके. सो कधीतरी असं होतं 11ला झोपून 10:30ला झोपून 10:30 ते 11च्या मध्ये झोपून मी 3ला उठते आणि मग आय स्लीप अगेन फॉर 1.5 hour. सो इज दॅट ऑल्सो ओके? या परफेक्टली ओके. ओके. आणि ती येस. तुम्ही उठलायत तर काही वेळा काय अशा वेळी काय करायचं हे आपण जेव्हा मंत्र शिकू ना त्यावेळी मी सांगेन की ब्रेनला कसं मॉड्युलेट करायचं. इट्स हो. परफेक्टली येस. फाईन. ओके. येस. थँक्यू. ओके. सो जेवणामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे नारळ घाला, कारण तुम्ही जितकं नॅचरली नारळ किंवा नारळाचं पाणी किंवा नारळाचं दूध किंवा सुका नारळ, ओला नारळ, सम वे ऑर अदर. ओके. तुम्ही केरळातल्या लोकांना बघितलं असेल, त्यांच्या केसाला सुद्धा असा कडकपणा येत नाही किंवा त्यांच्या शरीराचं स्किन पण परफेक्ट असतं. साऊथचा डीप साऊथ जे लोक आहेत ना, बॉटम साऊथ, रोज ते नारळ घालतातच. तर आपल्याकडे पण पद्धत आहे की पोहे बनवले आपण वरनं नारळ घालतो आणि ते खूप महत्वाचं आहे. वेळ नाहीये म्हणून किंवा महाग झालाय नारळ म्हणून तुम्ही औषधांवर पैसे न घालता रोज नारळावर पैसे घाला. आय विल टेल यू तुमची हेल्थ खूप, कारण त्याच्यातनं तुम्हाला सगळं काही मिळतं. नारळ हे ऍक्च्युली पूर्ण अन्न आहे. मग त्याचं पाणी सुद्धा आपल्याला जेव्हा सलाईन मिळत नाही ना तेव्हा नारळाचं पाणी दिलं जातं की ते सुद्धा पुरेसं आहे म्हणून. ओके. गुड. त्यामुळे नारळाचं पाणी हे पाणी म्हणून पिऊ नका, ते अन्न आहे. मी हे खूप जणांना मला सांगावं लागतं, कारण खूप लोकांना काय वाटतं की पाणी आणि नारळाचं पाणी सेम आहे का, तर नाही. नारळाचं पाणी हे पूर्ण अन्न आहे. त्याच्यामध्ये सगळे विटॅमिन मिनरल सगळं मिळतं. ओके. गुड. नंतर दिवसाच्या तुमच्या पूर्ण जेवणाच्या याच्यामध्ये 9 रसांचं मिश्रण घ्या. 9 रस कुठले कुठले आहेत कोणाला माहिती आहेत? नवरस ज्याला म्हणतो आपण. तिखट, आंबट, खारट, गोड, तुरट, तिखट, गोड, आंबट, खारट. तुरट. मधुर, आम्ल, तिक्त, कषाय, कटू, लवण. आय थिंक सो. अजून 3 राहिले. 3 राहिले. तुम्हाला तुमच्या भाषेत माहित असतात. त्यांनी संस्कृत मध्ये सांगितलं. तुम्हाला सरळ मराठीत लिहा. तुम्ही लिहा ते 9 रस तुमच्या बुक मध्ये लिहा. गोड, आंबट, तिखट, खारट, खारट, कडू, तुरट, तुरट, कडू. कडू. तर आता तुम्ही तुमच्या डाएट मध्ये बघा काय आहे. मी तर कडू ही चव आपण खूप कमी वेळा आपल्या याच्यात आणतो. तर तुम्हाला कडू चवीसाठी काय, तर या 9 रसांसाठीचे सहज मिळणाऱ्या गोष्टी तुमच्यासाठी होमवर्क आहे आज. होमवर्क काय आहे तर 9 रसांसाठी रोजच्या जेवणातल्या सहज मिळणारी गोष्ट तुम्ही जी वापरता. आणि गोडसाठी साखर लिहिलीत तर उद्यापासून क्लासमध्ये येऊ नका. सांगा ना 9 रस सर्व सांगा ना मग. कुठले कुठले लिहिले? गोड, गोड, आंबट, तिखट, खारट, कडू, तुरट. तुरट. आता तिखट झालं. गोड, आंबट, खारट, तुरट, कडू, तिखट. नाहीयेत रस. रस नाहीयेत का ते? ओके. आपण याच्यावर गुगलवर मिळेल. ठीक आहे. वृक्ष आपला वेळ संपत आला. ठीक आहे. 6 रस माहिती आहेत. ओके. षड्रसच आहे ते. नवरस मला वाटतं ते हसणे आणि रडणे त्याचे 9 रस आहेत. ते माझं चुकलंय बहुतेक. 9 रस आपला मानसिक 9 रस आहेत. ठीक आहे. गुड. आणि तिसरं म्हणजे तुमच्या जेवणा मी बदलीन हे. तुमच्या जेवणाची थाळी ही रंगबेरंगी असली पाहिजे. कलरफुल असलं पाहिजे. त्यामुळे आता 6 रस जसे लिहाल ना जेवणातले त्याच्याप्रमाणे त्याच्याच बरोबर जेवणात काय कलर पॉसिबल आहेत तुम्हाला. म्हणजे एखाद दिवशी तुम्ही फक्त खिचडी बनवली तर पूर्ण हळद घालून त्याचा दरवेळी रंग बदलायला पाहिजे असं नाही. किंवा जेव्हा तुम्ही खिचडी बनवाल त्यात व्हेजिटेबल घातले ना तर हळद घालू नका. कारण तुम्ही त्यात कॅरट घातलंय, तुम्ही कॅप्सिकम घातलंय, तुम्ही त्यात बटाटा घातलाय, तुम्ही त्यात काय कांदा घातलाय, त्या सगळ्याचे रंग तुम्हाला दिसले पाहिजेत. आणि त्या रंगाकडे प्रत्येकाचं काहीतरी एक तुम्हाला स्पेशल मिळतं ते फार महत्वाचं आहे. म्हणून
रंग वापरले पाहिजेत. तुम्ही कलर नाही घालायचा आहे, पण प्रत्येक कलर, जितके जास्त कलर वापराल तितके व्हिटॅमिन मिनरल तुम्हाला वेगवेगळे मिळतील. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते की लाल रंगाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ए व्हिटॅमिन असतं. लाल रंगाच्या गोष्टींमध्ये जास्त ए व्हिटॅमिन असतं. तर तुम्ही शोधा तुम्ही काय लाल खाता. कॅरट हे सिंपल एक्झाम्पल आहे. बीट आहे, साधारणपणे टोमॅटो. पिवळ्या रंगाच्या गोष्टींमध्ये सी व्हिटॅमिन असतं. कशाच्या? पिवळा, पिवळा पिवळा लेमन येल्लो जो आहे ना, पिवळा मोसंबी, नारिंगी, संत्री, पिवळ्याच्या जवळच्या मोसंबी, संत्री. सिट्रस गोष्टी हे तुम्हाला शोधणं सोपं आहे, असं कंपल्सरी नाही आहे, पण आसपास आहे त्याच्या. ओके. पांढऱ्या रंगाच्या गोष्टींमध्ये पोटॅशियम असतं जास्त. फॉर एक्झाम्पल केळं आहे. ठीक आहे. तर आपण हे स्वातीला सांगूया, जे कोण डॉक्टर आहेत ना आपल्या याच्यात त्यांना हे माहित असेल. स्वाती, आमच्यासाठी हा मॅम. एक्सरसाइज करून उद्या सगळ्यांना शेअर कर कुठल्या ओके. फळांमध्ये कुठले व्हिटॅमिन मिनरल असतात आणि मग त्याचे हो हो. कलर प्रमाणे त्यांना कळेल. ठीक आहे. उद्या किंवा ओके ओके. परवा येस कर, येस. तुला जेव्हा वेळ मिळेल तसं. ठीक आहे. येस तर येस या करून. 3 गोष्टी लक्षात ठेवा. नारळ जितका जास्त वापराल तितकं चांगलं. 6ही चवी वापरा आणि कलरफुल जेवण ठेवा. तुमची थाळी बघून तुम्हाला असं वाटलं पाहिजे की थाळी बोलवेल. ओके. सो आता आज आपण काय करणार आहोत, तर आपल्या इंटेस्टाईनला काल आपण बघितलं की जवस किंवा फ्लॅक्स सीड्स याच्यानी तुमच्या इंटेस्टाईनला स्ट्रेंथ मिळते किंवा त्याचं जे लाइनिंग आहे त्या लाइनिंगचं त्या जवस काम करतं. ठीक आहे. पण आज आपण सेम गोष्ट भिजवलेले जवस, सोक फ्लॅक्स सीड्स, काल आपण बघितलं ड्राय फ्लॅक्स सीड्स जे रोस्ट करतोय, तर आज आपण बघणार आहे की फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स, चिया सीड्स, सब्जा, तुळशीचं बी, म्हणजे ज्या गोष्टी भिजवल्यानंतर त्याच्यावरती असा एक तो चिकटपणा येतो, काय म्हणतो त्याला, सब्जा भिजवल्यावर कसं त्याच्यावर एक असा एक द्रव लेयर असा येतो त्याला. पण एक स्टिकी जेल लेअर येतो त्याच्यावर, सारखं ट्रान्सपरंट स्टिकी येतं एक, गुळगुळीत. राईट, हा. गुळगुळीत. त्या सगळ्या गोष्टी आपल्या इंटेस्टाईनच्या आतल्या लाइनिंगला स्ट्रेंथन करतात, क्लीन करतात. तर मी आज तुम्हाला फक्त फ्लॅक्स सीड नाही सांगणार आहे, तर तुम्ही फ्लॅक्स सीड वापरू शकता, चिया सीड वापरू शकता, तुळशीचं बी वापरू शकता किंवा सब्जा वापरू हळीव, शकता. या असल्या हळीव कुठल्याही पण गोष्टी ज्या सोक केल्यावरती त्या एक हे होतात, अशा इन्फ्लेम होत, काय अशा चिकट येतं, त्याच्यावरती ट्रान्सपरंट एक लेअर आलेलं दिसतं तुम्हाला. ओके. मग आता याच्याच बरोबर आतल्या लाइनिंगला सुदिंग, कारण काल मला खूप लोकांनी विचारलं ऍसिडिटी होते, मला फ्लॅट्युलन्स येतं, गॅस येतो बाहेर, किंवा असं जे काही तुमची इंटेस्टाईनची जी अवस्था झाली आहे, खराब अवस्था झाली आहे की ते डायजेशन तुमचं स्लो डाऊन झालंय, ते वाढवण्यासाठी तुमचं मिड मील म्हणजे काय, तुम्ही लंच गेलं आणि आता तुम्हाला इसाब गोल इज गुड, पण इसाब गोल इज समटाइम्स डेंजरस. तर ते कसं घ्यावं हे फार केअरफुली घ्यावं लागतं, कारण ते इसाब गोल मी सांगते ऍज अ ट्रीटमेंट, पण नॉट ऍज अ फूड रेग्युलरली. तुम्ही ट्रीटमेंट म्हणून इसाब गोल घेऊ शकता, पण ते जरा डेंजरस आहे. खूप वेळात लोकांना मग लूज मोशन व्हायला लागतात किंवा काय काय प्रॉब्लेम होतात. इसाब गोल बरोबर तुम्हाला कोणाच्या तरी ऑब्झर्वेशन मध्ये घ्या, अदरवाइज दीज थिंग्स आर सिम्पल. ओके. सो आता तुम्ही काय करणार आहात, तर आपल्याला हे रात्री जेवणानंतर घेऊ शकता तुम्ही ऍज अ डेझर्ट, किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला कोणी गेस्ट आले किंवा असंच बसल्यावर कंटाळा आलाय आणि काहीतरी फुल भूक नाहीये पण काहीतरी खावंसं वाटतंय, अशी जेव्हा वेळ येते तेव्हा आपण काय करतो, सामोसा, पाणीपुरी, चिप्स असलं काहीतरी खाऊन आपल्या पोटाला अजून खराब करतो. त्याच्याऐवजी तुम्ही हे रिप्लेस करा. सो संध्याकाळचे स्नॅक्स म्हणून किंवा रात्रीच्या जेवणानंतर ज्या लोकांना गोड खावंसं वाटतं, डेझर्ट क्वांटिटी पाहिजे, किती घ्यायची? सांगते ना मी, सगळं सांगते, रेसिपी पण सांगते, पण हे कधी घ्यायचं, तर या 2 गोष्टी. आता तुम्ही तो कप जेवढा तुमचा रेग्युलरली तुम्ही ज्यूस पिता तो 100 ml, 150 ml, मॅक्सिमम 200 ml मग म्हणून मग घेऊ शकता, पण जनरली ग्लास इज ओके. मग आता ज्यांना
वजन कमी करायचंय त्यांनी 100 ml घ्यावं, ज्यांना वजन वाढवायचंय त्यांनी 200-250 ml घ्यावं. हीच गोष्ट तुमचं वजन कमी पण करेल, वजन वाढवेल पण. पण तुम्ही किती घेताय त्याच्यावर आहे. कमी घ्यायचंय पण पोटाला क्लीन करायचंय. आणि याच्यात काय करायचं तर तुम्ही याच्यामध्ये कुठलंही एक फळ घेणार आहात, काही पीसेस, फळांचे पीसेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक रेसिपी दाखवते तुम्हाला. कलिंगड सीड काढून घ्यायचे, कलिंगड. पण ते तुम्ही सगळं जेव्हा बनवताय ना तेव्हा ते चिया सीड किंवा फ्लॅक्स सीड याला एक 2-3 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आणि मग आपलं कटिंग सुरू करायचं. त्या फ्रुट्सचं किंवा ते सामान जमवेपर्यंत पहिली गोष्ट या स्मूदीसाठी काय करायची तर चिया सीड किंवा फ्लॅक्स सीडला पाण्यामध्ये भिजवायचं. आणि ते चांगल्या पाण्यामध्ये भिजवायचं. 2दा धुवून घ्यायचं, त्याच्यावर काही काही हे असलं तर स्वच्छ धुवून हे करायचं आणि मग पाणी घालून ठेवून द्यायचं. एवढं पाणी घालायचं जे तुम्हाला स्मूदीमध्ये वापरलं तरी चालेल. खूप पाणी नाही घालायचं, अगदी कमी पण नाही घालायचं कारण ते फुगतं. ओके. सो त्याच्या वर येईल थोडं जास्त एवढं पाणी घालायचं. आता एक एक्झाम्पल आहे की तुम्ही त्यात पुदिना, सैंधव, मिरी पावडर, दालचिनी पावडर, जिरा पावडर यातलं काही एक सगळं घातलं पाहिजे असं काही नाही. आणि कलिंगड हे नुसतंच फ्रूट घेऊन ज्यूस बनवा त्याचा. त्याच्यामध्ये पुदिन्याची पानं हाताने चुरडून टाकायची, मिक्सरवर नाही टाकायचे. जेव्हा तुम्ही ज्यूस बनवताय कलिंगडाचा तेव्हा पुदिना नाही टाकायचा त्याच्यामध्ये, पण हाताने ती अशी तुकडे तुकडे करून चुरडाय. म्हणजे त्याच्यातनं ज्यूस बाहेर यायला पाहिजे पण पान पूर्णपणे क्रश नाही व्हायला पाहिजे असं त्याच्यावर टाकायचं. त्याच्याच बरोबर ज्यूस झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी टाकायच्या. ज्यूस बनवायचा तुम्ही बेस्ट काय करायचं तर ग्लासमध्ये सगळं पहिलं टाका, जे जे तुम्हाला घालायचंय. अर्ध्या लिंबाचा ज्यूस, एक मध, त्याच्यानंतर जिरे पावडर किंवा दालचिनी पावडर, सैंधव, मिरी पावडर, पुदिना, चिया सीड पण त्या ग्लासमध्ये सगळं करायचं. मग मिक्सरवर फिरवलेलं त्याच्यावरनं ओतायचं. दॅट्स द बेस्ट वे. आणि मग तुम्ही मिक्स करा आणि खूप वेळ ठेवून द्यायचं नाही याला. मेन काय आहे याच्यामध्ये, या कुठल्याही स्मूदीला फ्रीजमध्ये ठेवून गार करून न पिऊ नका. जर खूप उन्हाळा आहे, तुम्हाला वाटतंय गार काहीतरी प्यायचंय तर 2 आईस क्यूब्स त्याच्यात घाला. पण ते फ्रीजमध्ये ठेवू नका, त्यातली सगळी जी काही मेडिकल प्रोसेस आहे ती बंद होऊन जाईल. ओके. सो काही लोक ते फ्रीजरमध्ये ठेवून कूल करून छान वाटतंय, बट बेटर थिंग इज ते तसंच ठेवा. तुम्हाला जर त्याचं टेम्परेचर कमी करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बर्फाचे 2 तुकडे घाला. दॅट इज गुड इनफ. अजून एक व्हरायटी, केळं किंवा आंबा किंवा पपई, म्हणजे हे जे असे विस्कस फ्रुट्स आहेत, थिक फ्रुट्स आहेत. वॉटरमेलन काय होतं की ते पाणीदार होतं, त्याच्यामुळे तो ज्यूस होणार आहे ते स्मूदीपेक्षा सुद्धा. तर तुम्हाला फिल्टर नाही करायचं, कुठल्याही स्मूदीला फिल्टर नाही वापरायचा. सगळ्या फायबर सकट ते घेणं फार महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे याच्यामध्ये केळं किंवा आंबा किंवा पपई किंवा चिक्कू किंवा काय तुमचं मस्कमेलन, ज्याच्यामध्ये पल्पी फ्रूट आहे किंवा थिक फ्रूट आहे, कुठलंही एक. ओके. आणि 2 म्हणजे तुम्ही किती जणांना करताय त्याच्याप्रमाणे काही पीसेस घेतले तरी चालेल. जवस भिजवून ठेवा आणि याच्यामध्ये त्या जवस बरोबर त्याला हळद घालणं थोडीशी चिमूटभर खूप महत्वाचं आहे. कारण जवस जेव्हा पाण्यात भिजवता आणि हळद घालता तुम्ही तर त्या हळदीतलं कर्क्युमिन तुमच्या पोटामध्ये जे काही जंत किंवा कृमी जे अनावश्यक आहेत ते दोघं मिळून त्याला पूर्ण क्लीन करतात. त्यामुळे जवस आणि हळद हे एकमेकांचं चांगलं कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये. मग या पावडरीतलं वर्ण तुम्ही काही करा, पण हळदीला घातल्या जेव्हा तुम्ही हळद घालाल ज्यूसमध्ये किंवा दुधामध्ये तेव्हा त्याला डायजेस्ट करण्यासाठी किंवा ऍब्सॉर्प्शन वाढवण्यासाठी त्याचं एक कॅटलिस्ट आहे, ते म्हणजे मिरीची पावडर, पेपर पावडर, काळी मिरीची पावडर. हळद घातली ज्याच्यात त्याच्यात काळी मिरी घालायची, त्याच्यामुळे तुमच्या हळदीचं शोषण वाढतं. आणि त्याला अजून स्ट्रॉंग करायचं असेल तर त्याच्यात तुम्ही बदाम, काजू यातलं काही घाला. आणि याच्यात मात्र आंबा, केळं हे स्वीट आहे, त्यामुळे त्याला तुम्हाला स्वीटनिंग काही करायचं नाहीये. स्वीटनिंग नाही करायचंय. आवाज पण येतो. तुम्ही मागचा आवाज खूप येतो.
तुमचा आवाज येत या नाही मी मा. करतेय बंद 1 मिनिट. केले बंद मग. या या सो केळं आंबा हे सगळं असल्यामुळे या स्मूदीमध्ये मध नाही घालायचा, हनी नाही घालायचा आहे. त्याच्यासाठी तुम्ही खजूर घाला. पण खजूर कसा घालायचा, तर कुठली स्मूदी बनवून जर आपल्याला त्याला स्वीटनिंग करायचंय आणि पोटाला क्लिअर करायचंय, तर खजूर पण थोड्याशा गरम पाण्यामध्ये आधी भिजवून ठेवायचा 1-3-4 तास. म्हणजे तो एक्सपांड व्हायला पाहिजे, त्यातल्या बिया काढून भिजवा, मग तो जास्त चांगला मिक्स होतो. अदरवाईज त्याचा स्वीटनिंग येत नाही. किंवा अजून एक स्मूदी सेम केळ्यासारखंच तुम्ही स्ट्रॉबेरी घाला, त्याच्यात सुद्धा तुम्ही सेम चिया सीड्स घालू शकता. कुठलेही वेगळे टेबलस्पून मी मेलन सांगितलंय, त्यातले कुठलेही प्रकारचे सीड्स घालू शकता तुम्ही. पण हे सुद्धा भिजवा आणि म्हणजे मग त्याचं मिक्स चांगलं होतं. सो काजू, खजूर. आता जसं पुदिना घालतो तसं जर तुम्ही हे दुपारी घेत असाल तर तुळस घाला. पुदिना किंवा तुळस जेव्हा घालाल तुम्ही, तेव्हा ते रात्री घेऊ नका, जेव्हा तुम्ही दुपारी किंवा ॲज अ इव्हनिंग स्नॅक्स घेताय तेव्हा घ्या. ओके. अजून एक व्हरायटी तुम्ही घेऊ शकता. आणि हे सगळ्यात महत्वाचा ज्यूस आहे माझ्यासाठी, ज्यांना पोटाचे खूप आजार आहेत, ज्यांना ऍसिडिटी आहे, ज्यांना अपचन होतं, ज्यांना करपट किंवा अशा ढेकरा येत राहतात, त्यांनी कोरफडीचा गर. पण ती काय करायचं, हे कसं करायचं मी सांगते, ते लिहून घ्या. कोरफड कापायची, म्हणजे तुम्हाला केवढा पीस पाहिजे ती कोरफड कापायची. तुम्ही सगळं तयार करेपर्यंत ते कापलेलं कोरफड जे आहे ते एका भांड्यात पाणी घेऊन सरळ उभं करून ठेवायचं त्याला. जिथे तुम्ही कापलंय, जिथे कट केलंय, कारण त्यातनं एक पिवळ्या रंगाचा द्रव बाहेर येतो, तो सगळा द्रव त्या पाण्यामध्ये बाहेर गेला पाहिजे. तो विषारी असतो. ओके. तो त्रास देऊ शकतो तुम्हाला, तो नको आहे आपल्याला. त्यामुळे ती कोरफड कापून आधीच अर्धा-1 तास पाण्यात ठेवून द्यायची आणि ती 2-3 वेळा स्वच्छ करायचं. ते 2-3 वेळा त्याला बाहेरनं पूर्ण स्वच्छ करायचं. मग साईडचे त्याचे जे काटे काटे आहेत ते कापून टाकायचे आणि मग मध्ये काटा त्याला, आणि मग चमच्यानी स्कूप करा. ओके. आणि जर ती टेंडर असेल तर वरचं हिरवं सुद्धा घेतलं तर चालतं, पण ते जास्त वेळा घेऊ नये, कारण त्याच्यावर खूप काही काही कीड असते, त्याला खूप स्वतःची इम्युनिटी जास्त आहे. पण हे घेतल्यानंतर त्याच्याबरोबर आलं आणि दालचिनी पावडर ही खूप महत्वाची आहे. आलं, दालचिनी पावडर, लिंबू, पुदिना, आणि याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालावं. ही वॉर्म घ्यावा हा ज्यूस, आणि इट इज बेस्ट टेकन इन द मॉर्निंग बिफोर फूड. हा ज्यूस संध्याकाळी न घेता सकाळी, ज्यांना कोणाला पोटाचा त्रास आहे, ज्यांची इम्युनिटी लो आहे, ज्यांना थोडंसं हवा बदललं की सर्दी होते, किंवा पाणी बदललं, दुसऱ्या गावी जाऊन आलं की काहीतरी त्रास होतो, यांनी हा आठवड्यातनं 1-2 वेळा सकाळी घ्यावा. संध्याकाळी सुद्धा तुम्ही घेऊ शकता ज्यांना हेल्दी आहे, पण ज्यांना तो पोट क्लिअर करायचंय त्यांनी संध्याकाळी घ्यावा. ठीक आहे. सो याचा आज आता आपलं झोप याच्यावर संपलाय सेशन, तर याची PDF मी तुम्हाला याच्यावर पाठवीन ग्रुपवर. म्हणजे मग या सगळ्या रेसिपी तुम्ही लिहिल्या नाहीत तरी तुम्हाला मिळतील. आणि शनिवार रविवार तुमच्याकडे जी फ्रुट्स असतील, जे काय असेल त्याच्यानी ट्राय करून बघा. खूप छान. मला तर किती वेळा एवढं 200 ml प्यायलं तर रात्री वेगळं जेवणाची गरज नाही पडत, इतकं ते हेवी आहे. तुम्हाला बाकी काहीच, एखादी भाजी बनवली असेल, उरली असेल तर ती खाऊन टाकावी, पण एक स्मूदी मस्त आहे. उषामा, आपल्या सरांना सांगा, त्यांना जेवल्यानंतर स्वीट खाण्याचं ते मला नेहमी विचारतात. त्यांना असं काहीतरी द्या याच्यानी काही प्रॉब्लेम नाही आणि स्वीट खाल्ल्याचं फिलिंग पण येईल. तर ज्या लोकांना जेवल्यानंतर स्वीटची इच्छा आहे त्यांच्यासाठी एक खूप चांगली गोष्ट आहे. कालचा लाडू मात्र रात्री खाऊ नका, तो दिवसा खा. हे तुम्ही रात्री पण घेऊ शकता, संध्याकाळी पण घेऊ शकता. ठीक आहे. सो दॅट्स गुड. आपलं झोप आणि फूड याच्यावरचं 3 दिवसाचं सेशन याच्याबरोबर संपलंय. थँक्यू. याची PDF मी तुम्हाला ग्रुपवर पाठवीन. आपण प्रेयर करून घेऊया. ओ ओ
हो